नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज। मी विजय खवसे। सध्या मी नागपुरातील रामनगरमध्ये आहो आणि रामनगर चौकामध्ये जो आहे आज जे आहे उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच्या वतीने जे आहे रामरक्षाचे पठण होणार आहे आणि याच चौकामध्ये जे आहे आज मोठ्या प्रमाणात जे आहे 4 वाजता रामरक्षा पठण होणार आहे शिवसेनेच्या वतीने। तर मी तुम्हाला आज थोडा बंदोबस्त दाखवतो। आतापासून वाजलेले आहे 1 वाजलेला आहे, आणखी 3 तास टाइम आहे, पण या ठिकाणी आपण बघू शकतो या चौकामध्ये पोलिसांच्या व्हॅन या ठिकाणी आलेल्या आहेत। हा पोलीस बंदोबस्त तुम्ही बघू शकता। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे, आपण बघू शकता आतापासूनच। आणि चारही बाजूने या ठिकाणी व्हॅन लागलेले आहे आणि आपण हे बघू शकता, हे समोरचं एक मोठं असं फलक आहे। महाविकास आघाडीचे जे नेते उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख संजय राऊत यांचं एक मोठं फलक जे आहे माजी आमदार प्रकाश गजबे यांनी लावलेला आहे। आणि हा चौक आहे, या ठिकाणी आपण चौक बघू शकतो आपण। या ठिकाणी हा वाहतूकचा भाग आहे, त्याच्यामुळे मलाही थोडा सावधानी, कारण पूर्ण 4ही बाजूने जे आहे ना वाहतूक चालत आहे। या ठिकाणी सध्या मोकळा आहे, पण मग काही नंतर जो आहे हा चौक पूर्ण बंद करण्यात येईल पोलिसांच्या मार्फत। तर थोडं इथे थोडा व्हिडिओ करत असताना थोडं मला सावधानी बाळगावं लागेल। आणि या ठिकाणी 2 तारखेला मुख्यमंत्री यांचा सुद्धा एक मोठा कार्यक्रम आहे, त्याचं सुद्धा ही सगळं चौक जो आहे हा चौक पूर्ण सजवल्या गेलेला आहे। पोलिसांचा एक बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे। या ठिकाणी हे रामनगरचं प्रवेशद्वार आहे, या प्रवेशद्वाराला सुद्धा एक खूप असं छानपैकी सजवण्यात आलेलं आहे, बघू शकता आपण। आणि आता ज्या ठिकाणी जे सभा होणार आहे तो भाग सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहो, त्याच्याकडे मी घेऊन जा। पण एकंदरीतच मी तुम्हाला सांगू इच्छितो की हा जो एक नागपूर शहरामधला जो आहे आजचा सगळ्यात मोठा कार्यक्रम जो आहे शिवसेनेच्या वतीने घेण्यात आलेला आहे। आणि या कार्यक्रमाचं जे निमंत्रण आहे संजय राऊत यांनी जे आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे। राष्ट्रीय स्वयंसंघाचे जे प्रमुख आहेत मोहनजी भागवत यांना सुद्धा या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। आणि याच गेटच्या आतमध्ये जे आहे आता ही उद्धव ठाकरे साहेबांची सभा होणार आहे। मोठा इथे सुद्धा कार्यक्रमाची मोठी तयारी चालू आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त जो आहे सकाळपासूनच या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा आहे। सर्वांचं लक्ष जे आहे, महाराष्ट्राचं लक्ष जे आहे या कार्यक्रमावर लागलेलं आहे। आता मी आतमध्ये घेऊन जातो। हे एक रामनगरचं प्रवेशद्वार आहे, आपण बघू शकता। या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांचं सुद्धा पोस्टर लावण्यात आलेले आहे या ठिकाणी। आणि मी तुम्हाला थेट आता आतमध्ये घेऊन जातो आणि ज्या ठिकाणी ही सभा होणार आहे ते सभा या बाजूला जे आहे 22 तारखेला देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रम आहे। आणि आता या बाजूला जे आता या ठिकाणी हे नेते सुद्धा आहे, माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव सुद्धा या कार्यक्रमाचा पूर्ण तयारी बघताना दिसत आहे आपल्याला। खासदार साहेब आहे। सर, जय महाराष्ट्र। काय सांगाल, एकंदरीत तयारी कुठपर्यंत आली आहे? नाही, जबरदस्त तयारी आहे। लोकांमध्ये या कार्यक्रमाची उत्सुकता आहे आणि खरोखर रामप्रभूच्या नावाने सत्ता मिळवणारी माणसं जेव्हा राम मंदिराच्या दानातून लुटालूट करतात तर सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे। आणि या सगळ्या भावनांचा आदर आणि प्रभू रामचंद्राच्या भक्तांना जनजागृतीसाठी आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब येत आहेत, ते लोकांचं आकर्षण आहे। कोण आणखी उपस्थित राहणार? प्रमुख जे संजय राऊत साहेब आहेत, अनिल देसाई साहेब आहेत आणि अंबादास दानवेजी आहेत। सगळे शिवसेनेचे पक्षप्रमुख आल्यावर सगळे नेते। मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमंत्रण पाठवलं आहे राहुल साहेबांनी, येतील मुख्यमंत्री साहेब? यावं अशी विनंती आहे, पत्र गेलं आहे विनंतीला। मोहन भागवतांना सुद्धा पाठवलं आहे? बिलकुल। जर आले नाही तर मग काय म्हणाल? त्यांची इच्छा, आम्ही आमची ड्युटी पूर्ण केलेली आहे। शिवसैनिकांना काय आवाहन करणार? आणखी 2-3 तास बाकी आहे कार्यक्रमाला। मोठ्या संख्येने येणार लोक,
लोकांमध्ये एक मोठा प्रचंड उत्साह आहे आणि मी आपल्याला सांगून देतोय की हा ऐतिहासिक कार्यक्रम होईल. बिलकुल बिलकुल हे होते माझ्यासोबत जे माजी खासदार प्रकाश जाधव साहेब रामटेकमधून ते खासदार होते आणि हा कार्यक्रम जो आहे ऐतिहासिक होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. कार्यक्रमाची पूर्ण जी देखभाल जी आहे, कार्यक्रमाची व्यवस्था जी आहे ते सुद्धा या ठिकाणी लक्ष देत आहे. पुन्हा मी घेऊन जातोय तुम्हाला. पोलिसांचा बंदोबस्त मात्र बिलकुल या ठिकाणी एकदम तगडा बंदोबस्त या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त आहे. तर मी तुम्हाला स्टेजकडे घेऊन जातो आहे. बघू शकता ही संपूर्ण तयारी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे. स्टेज सुद्धा या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. स्टेजकडे सुद्धा मी तुम्हाला घेऊन जातो आणि दाखवतो पूर्ण तयारी. ही संपूर्ण तयारी जी आहे नागपूरमधून रामनगर चौकामधून जी आहे आणि या बाजूला एक विशेष कार्यक्रमाची सुद्धा एक तयारी आहे. हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी 22 तारखेला जो आहे मुख्यमंत्री यांचा एक कार्यक्रम होणार आहे. मोठा भव्याचा कार्यक्रम होणार आहे. त्या अच्छा मुख्यमंत्री संदर्भात सोड बरोबर कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी काय कार्यक्रमाची तयारी चालू आहे सर? हे आमच्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसाने आम्ही नेहमी प्रोग्राम करतो. अच्छा दरवर्षी प्रोग्राम करतो. काही ना काही यावेळी आम्ही ते महायज्ञ ठेवलेला महायज्ञ. अच्छा ज्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाची इकडे तयारी चालू आहे आणि वाढदिवसाने येत नाही, फक्त कार्यकर्ता आम्ही जो कार्यकर्ता करतो दरवर्षी करतो. साहेब नाहीत का इथे? साहेब आजपर्यंत आपला वाढदिवसाला येत नाही, पण सर्व कार्यकर्ता लोक करतात. साहेब येणार नाही पण कार्यकर्त्यांची तयारी मात्र चालू आहे. आणि दुसरीकडे लगेच राम रक्षा महाआरतीचं आयोजन केलं आहे. एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या तयारीची कार्यक्रमाची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे जी आहे या ठिकाणी महाआरतीची या ठिकाणी आपल्याला तयारी दिसून येतं. मी संपूर्ण तयारी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो आहे. बघू शकता या ठिकाणी एकदम हा जो आहे रस्त्यावरच जे आहे ही एकदम मोठी तयारी अशी सुरू आहे. आणि या ठिकाणी एक मोठं असं स्टेज तयार करण्यात आलेलं आहे आणि स्टेज मी तुम्हाला दाखवतो आहे. हा स्टेज बघू शकता तुम्ही. राम मंदिर दान लुटी विरोधात राम रक्षा महाआरती असं यामध्ये स्टेजवर जे आहे फलक लावण्यात आलेला आहे. रामद्रोह हिंदूद्रोह म्हणजेच देशद्रोह असं सुद्धा या फलकावर लिहिण्यात आलेलं आहे. आणि या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्यसाहेब ठाकरे, अंबादासजी दानवे, संजय राऊत साहेब ही सगळी मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे असं या फलकावर लावलेला आहे. आणि एकंदरीतच संपूर्ण जी तयारी आहे या ठिकाणी तयारी सुरू आहे. पण बघू शकता या ठिकाणी संपूर्ण बसण्याची व्यवस्था अशी राहणार आहे. पोलिसांच्या गाड्या आत्तापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेल्या आहे. पोलिसांची बंदोबस्त आलेले आहे. आणि जे या संपूर्ण जे म्हणजे अमरावती विभाग आणि नागपूर विभागातली जे शिवसैनिक आहे ते या कार्यक्रमाला येणार आहे. अंबादासजी दानवे सुद्धा या ठिकाणी आपल्याला मी तुम्हाला दाखवतोय. अंबादासजी दानवे सुद्धा या कार्यक्रमाच्या प्रत्येक तयारीवर लक्ष देऊन आहे. या ठिकाणी आपण बघू शकता हे संपूर्ण नेते आहेत. दानवे साहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. म्हणजे सगळ्यांचं लक्ष या कार्यक्रमावर लक्ष आहे. दानवे सर नमस्कार. दानवे सर जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. एकंदरीतच तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. किती शिवसैनिक येण्याची शक्यता? शिवसैनिक नाही, राम भक्त. राम भक्त. राम भक्तांचा कार्यक्रम आहे. राम भक्ताचा कार्यक्रम. हो. आणखी प्रमुख कोण कोण उपस्थित राहणार? सगळे येणार आहे. आता कोण कोण येणार मला माहिती नाही. उद्धव साहेब, आदित्य साहेब येणार आहे एवढं नक्की. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिलं, सरसंघचालकांना दिलं, मुख्यमंत्र्यांना दिलं, सगळ्यांना दिलं. काय वाटतं येतील? कोण त्यांच्या मनावर आता आमचं काम आहे. काय वाटतं एकंदरीतच या कार्यक्रमाचा परिणाम जे आहे, जे काही इथं लिहिलं गेलं हिंदूद्रोह, रामद्रोह म्हणजेच देशद्रोह, ही जी काही चोरी झालेली आहे तिथे अयोध्यामध्ये, राम का नाही वो काम का नाही कोण म्हणत होतं? भाजपालाच म्हणत होते ना. तो जो राम की चोरी करेगा वो तो रामद्रोही होगा. जो राम का है वही देश का है, जो देश का है वही धर्म का है. याच्याविषयी द्रोह करतात तर रामद्रोह, हिंदू द्रोह, राष्ट्रद्रोह सगळं झालं त्याच्यात. आता आम्हाला काम करू. नक्की करा काम करा. ही तयारीत आहे. अंबादास दानवे जे विधान परिषदेचे म्हणजे विरोधी पक्ष नेते जे होते आपल्यासोबत, आणि त्यांनी स्पष्ट सांगितले आहे की या ठिकाणी राम भक्त येणार आहे. म्हणजे शिवसैनिक नाही तर राम भक्त येणार आहे
तर नक्कीच आम्ही या कार्यक्रमाचं पूर्ण अपडेट जे आहे तुम्हाला आम्ही दाखवत राहू. पण तुम्ही मात्र आमच्या WH न्यूज चॅनलला आताच लाईक करा आणि संपूर्ण जो या ठिकाणवरून जे प्रत्येक क्षणोक्षणाची जे बातमी आहे ही तुमच्यापर्यंत मी पोहोचवत राहील. पण तोपर्यंत तुम्ही WH न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद, नमस्कार.